नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। ऑटो रिक्शा और टैक्सी चालक मालिक संघ की संयुक्त कार्रवाई समिति के आह्वान पर नांदेड़ जिला अधिकारी कार्यालय के सामने एक दिवसीय राज्यव्यापी हड़ताल और धरना प्रदर्शन आयोजित किया गया। इस आंदोलन में विभिन्न ऑटो चालक मालिक संघों के कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। इस आंदोलन के दौरान महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरेंद्र गायकवाड़ उपाध्यक्ष ने भी शिरकत की और अपनी बात रखी। हड़ताल का उद्देश्य चालक मालिकों की मांगों को प्रशासन के सामने रखना था। नमस्कार, मी दिगंबर तेलंगे, सी न्यूज भारत न्यूज चॅनल मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत करतो। आज आपण नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्ये चालक मालक निवेदन देण्यात आलेले आहे। त्या निवेदना संदर्भात आपल्या सोबत त्यांचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार, तुमचं सी न्यूज भारत न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण जे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेले आहे त्याबद्दल आपल्या काय मागणी आहेत आणि आपण काय निवेदन दिलेले आहे? आज महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा चालक मालक कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय डॉक्टर बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे कृती समिती अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, नवाब बेग, शेख अजीज, मी स्वतः महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या मागण्याच्या संदर्भामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कर्डिले साहेबांची बैठक घेऊन एक निवेदन सुद्धा दिलेले होतं। परंतु आमच्या ज्या अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या महत्त्वाच्या मागण्याच्या संदर्भामध्ये गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची दिशा ठरवली। त्याप्रमाणे आज कलेक्टर ऑफिसला आम्ही आज निवेदन दिले। धरणेचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ऑटो रिक्षा चालक मालक सर्व पक्षाच्या वतीने सर्व पक्षाच्या संघटित जे होत्या कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन झालेले आहे आणि आमच्या मागण्या जर मान्य या 8 दिवसात झाल्या नाही तर संपूर्ण डॉक्टर बाबा कांबळे व महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये जर आमच्या ऑटो चालकाच्या मागण्या मान्य न झाल्यास उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आमचे ऑटो चालक स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद। आज आपण जे निवेदन दिलेले आहे त्या संदर्भामध्ये आज जर आपल्या निवेदनाची दखल प्रशासनाने जर नाही घेतली तर आपल्या आंदोलनाची आणि पुढची दिशा काय राहणार? निवेदन दिलेले आहे जिल्हा अधिकाऱ्याला, त्या निवेदनाच्या काय मागण्या होत्या आणि आपण काय निवेदन दिले? आज महाराष्ट्र चालक मालक कृति समिति महाराष्ट्र की जानिब से की ओर से जो कलेक्टर साहब को निवेदन दिया गया है, ये निवेदन महाराष्ट्र के मुख्यमंत्री और परिवहन मंत्री को भेजने के लिए कहा गया है। इसमें महाराष्ट्र के ऑटो चालक मालक कृति समिति की कुछ समस्याएं हैं, जैसे कि महाराष्ट्र में जहाँ जहाँ 1 लाख की संख्या है, 1 लाख लोगों की संख्या है, वहाँ पर बाइक टैक्सी को चालू करने का प्रपोजल गवर्नमेंट ने उसका आदेश दे दिया है। अगर से वो बाइक टैक्सी आ गई तो ऑटो चालकों के ऊपर उपासमारी की वेळ आने वाली है, उसका टाइम आ जाएगा। पहले ही यहाँ पर महाराष्ट्र के अंदर ऑटो चालकों मालकों की स्थिति महाराष्ट्र के किसान से भी बदतर है। तो हमने इसी मांग को लेकर और जैसे कि महाराष्ट्र में जो मंडल जो बनाया गया है वो मंडल में हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष बाबा कांबळे, ये हमारे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे को लेने की मांग रखी गई है। और महाराष्ट्र में जो अभी मुक्त जो परवाने चालू है उसको बंद करने की मांग की गई है। ई बाइक को परवाना चालू करने की मांग की गई है। इस तरीके की मुख्तलिफ मांगों को लेकर हमने कलेक्टर साहब को निवेदन दिया है। आज आपण भी त्यांच्या सोबत हो। आज आपल्या सोबत ऑटो संघटनाचे जे आहेत कोणकोणत्या संघटना आपल्या सोबत सामील होते, आज आपण काय निवेदन दिले? हे कसं आहे, जे महाराष्ट्र राज्यामध्ये ऑटोच्या आणि टॅक्सीच्या जे रजिस्टर्ड संघटना आहे त्यांची एक महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना नावाची कृती समिती आहे। त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे साहेब आहेत, जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे। 669 संघटना हे महाराष्ट्रामध्ये आहे। आता नांदेडमध्ये जवळपास 23 संघटना आमच्या सोबत आहेत। महाराष्ट्राचे आमचे कार्याध्यक्ष वैजनाथ देशमुख आहेत सोबत। आता मिर्झा नवाब बेग हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। या कृती समितीचे अध्यक्ष शेख अजीज आहेत आणि सर्वांनी मिळून आता या ठिकाणी आम्ही बंदचा आणि धरणे आंदोलनाचा या ठिकाणी एक दिवस केलं। आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आलो आमची जी काही मागणी होती। आज आपल्यासोबत चालक मालक जे ऑटो संघटनेचे आहेत आज ते आपल्यासोबत कुठून आलेले आहेत, कोणकोणत्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज आपल्यासोबत? नाही, तालुक्यातून बरेच पदाधिकारी आले तालुक्यातले आणि आता नांदेड शहरातील सगळ्या स्टॉपचे मेन प्रमुख पदाधिकारी आले आहेत। आता आमचं ऑटो बंदचं आव्हान होतं, ऑटो बंद काही काळ होते। परिस्थिती अशी आहे पत्रकार साहेब आमची, आम्ही ऑटो बंद केल्यानंतर संध्याकाळी आमच्या घरची चूल पेटणं एवढी आर्थिक परिस्थिती आहे। लेकर बाळ संसार घराचा किराया लाईट बिल पीठ बिल असं आहे। आम्ही म्हणजे ऑटो रिक्षावाले हे आंदोलन करून शकत नाहीत। आता आम्ही नेते म्हणून आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आल्या
काही दिवसामध्ये काही टू व्हीलर बाईकला प्रवासी वाहतुकीचा परवाना देणार शासन. आमचं म्हणणं त्या टू व्हीलर बाईकला प्रवासी वाहतुकीचा परवाना दिला की आपल्या नांदेडमध्ये आत्महत्याला सुरुवात. शेतकऱ्याच्या नंतर नांदेडमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या ऑटो चालकाच्या होतील. शासनाने त्याला इतर परवानगी देऊ नये म्हणून विनंती करायसाठी आम्ही सगळे आले होते. आज आंदोलनाच्या प्रमुख मागण्या कोणत्या? आंदोलनाच्या प्रमुख मागण्या म्हणजे कसं, एकतर टू व्हीलर टॅक्सीला भविष्यामध्ये प्रवासी वाहतुकीचा परवाना देऊ नये. इथं जे आता ई रिक्षा चालू आहे, इलेक्ट्रिक रिक्षा, त्या इलेक्ट्रिक रिक्षाला त्या प्रवासी वाहतुकीचा तिला परवाना नाही. परवाना नसताना ती वाहतूक करायली आहे. त्याच्यामध्ये 8-8, 10-10, 12-12 प्रवासी घेऊन जात आहे. आणि इथे ट्रॉफिकचे जे गुटे साहेब हात ते त्या ई रिक्षाकडून पैसे घ्यायला आणि त्याला चल द्या म्हणतात. आमच्या अन्याय व्हायला. कन्यागिरी महामंडळावर आम्हाला जरी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्याला अनुभव आहे असे आमचे डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांची निवड करण्यात येऊन त्याला अध्यक्ष पद देण्यात यावं असं आहे. आरटीओच्या काही मागण्या होत्या, लोकलच्या काही महापालिकेच्या काही होत्या, शहर वाहतुकीच्या होत्या आणि राज्य लेवलच्या अनेक मागण्या होत्या महाराष्ट्राच्या. ते सगळं निवेदन दिलेलं आहे. आणि ते मग आता मुख्यमंत्री साहेबाला, उपमुख्यमंत्री साहेबाला आणि मग आता आमचे परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त, कामगार आयुक्त, कामगार मंत्र्याला त्यानं कलेक्टर साहेबांच्या मार्फत निवेदन जाणार आहे. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर जी तेलंगे की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।